शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा. दिनांक 3 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशस्त इमारतीचे तसेच 64 पोलीस कर्मचारी निवासस्थानांचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, नगराध्यक्ष पराग संदान, समता पत संस्थेचे संस्थापक काकासाहेब कोयटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की या इमारतीसाठी स्वर्गीय अजित पवार यांनी सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यांच्या हस्तेच उद्घाटन व्हावे अशी विनंती करण्यात आली होती. मात्र आज ते आपल्यात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पुढाकारामुळेच आज ही प्रशस्त इमारत उभी राहिली असून त्यामुळे पोलिसांच्या कामकाजात निश्चितच अधिक सुधारणा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत राहण्यासाठी पोलिसांनी अधिक दक्षता घ्यावी, नागरिकांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेऊन अचूक माहिती द्यावी अशा सूचनाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी पोलिसांना दिल्या. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. आज अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे का आपल्या कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी आणि आपल्या पोलीस बांधवांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित निवासाची व्यवस्था सोय उपलब्ध करून देणारी ही इमारत वसाहतीची आणि पोलीस स्टेशनची या ठिकाणी उभारली गेली आणि त्याचं लोकार्पण आज होत आहे. आणि या लोकार्पणाच्या निमित्ताने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण या दोन्ही इमारतीचं जे काही निधीचं उपलब्धता करण्याची काम किंवा घोषणा होती अजितदादांनी त्या काळामध्ये केलेली होती. कोपरगावमध्ये पूर्वी आपल्याकडे एकच पोलीस स्टेशन होतं. 2013 साली या एका पोलीस स्टेशनवर भार जास्त होता आणि म्हणून त्यावेळेचे आमदार माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी 2013 साली कोपरगाव शहर आणि कोपरगाव तालुका अशी वेगळ्या 2 पोलीस स्टेशनची निर्मिती करून आणली आणि त्या तालुका पोलीस स्टेशनची एक इमारत असावी आणि कोपरगाव शहराची इमारत असावी, आपल्या वसाहती नवीन झाल्या पाहिजे या भूमिकेमधून तो कार्यक्रम त्या काळात होऊ शकला नाही. आणि ते भाग्य 2014 नंतर आमच्या काकी आणि त्या काळातले गृहराज्यमंत्री आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राम शिंदे सरांना त्या काळामध्ये मिळालं. काही कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकले नाही. 2013 साली 29 ऑक्टोबर या तारखेची त्या आपल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची मंजुरी आहे. आणि म्हणून ते पोलीस स्टेशन मंजूर झाल्यानंतर आपल्या काही गावं, शहर, काही तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी आहे. फार मोठा हातभार या निर्मितीमुळे झालेला आहे. जी भूमिका माजी आमदार अशोकरावजी काळे साहेबांची होती का नवीन काम होऊन आपल्या पोलीस बांधवांना त्या ठिकाणी राहता आलं पाहिजे, ऑफिस मिळालं पाहिजे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे 2019 साली जी काही संधी आपण मला दिली, या सर्व गोष्टीचा पाठपुरावा त्या ठिकाणी करून योग्य जे काही करणं गरजेचं होतं, समस्या सोडवण्यासाठी अनेक बैठका घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून या सर्व गोष्टीचं काम आज आपल्याला त्या ठिकाणी उभं दिसतंय. याचं उद्घाटन करण्यासाठी खरं म्हणजे मी अजितदादांना विनंती केली होती ऑक्टोबरमध्ये, परंतु नगरपालिकेची निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक संपल्यानंतर तुला वेळ देतो. आणि दुर्दैवाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की जी घटना घडली, मी साहेबांना विनंती केली का
दादांची तारीख जिल्हा परिषद निवडणूक झाल्याशिवाय मिळणार नाही. पोलीस बाहेर राहत आहे, कुठे दुसरीकडे राहत आहे आणि म्हणून त्यांना क्वार्टर मिळाले पाहिजे. आपण लवकरात लवकर तारीख द्यावी. दुर्दैव आपलं असं का साहेबांनी 2 तारीख दिली आणि 28 तारखेला ती घटना घडली आणि म्हणून 2 फेब्रुवारीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकला नाही. आणि म्हणून आज हा कार्यक्रम होतोय. त्यावेळेसचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांच्या साक्षीने दादांनी आपल्याला शब्द दिला आणि 25 कोटी मंजूर करून ही इमारत आज आपल्याला वापरायला पोलिसांना मिळणार आहे. निश्चितपणाने या सर्व गोष्टीमुळे पोलिसांवरचा जो काही ताण आहे तो कमी होणार आहे आणि त्यांच्या कामामध्ये अजून सुधारणा होणार आहे. तसं पाहिलं तर मी वारंवार बैठका घेऊन सूचना करून पोलिसांच्या कारवाईमध्ये शेवटी पोलिसांचं पाठबळ इतर सगळं डिपार्टमेंटला असलं तर निश्चितपणाने त्यांना एक आशा मिळते किंवा सुरक्षित वाटतं का पोलीस आपल्याबरोबर आहे. आपण कारवाई त्या ठिकाणी कुठल्याही अवैध गोष्टी चालू असल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पोलिसांचं पाठबळ मिळतं. परंतु जे काही आतापर्यंत सांगितलेलं फारशी कारवाई त्याच्यामध्ये झालेली दिसत नाही. अजूनही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे गाडगेजी आपण याच्यामध्ये जास्त लक्ष घालण्याची गरज आहे. कायदा सुव्यवस्था कुठल्याही अवैध धंद्यामुळे त्या ठिकाणी बिघडते आणि जे काय आपल्याला सांगायची आहे ती चुकीची माहिती काही सांगत जाऊ नका. माहिती बरोबर सांगण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्याच्यामुळे दिशाभूल त्या ठिकाणी लोकांची होते. त्याच्यामुळे ही काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची सूचना माझी आहे. कोपरगाव पोलीस स्टेशनची ही दिमागदार बिल्डिंग आज आपण या ठिकाणी उभी राहिलेली पाहतोय. याचं उद्घाटन होतोय आणि पोलिसांच्या हातात घराची चावी दिली जाते. हा अतिशय आनंदाचा आजचा हा क्षण आहे. सातत्याने पाठपुराव्याने आणि प्रयत्नाने शहरातील अनेक शासकीय इमारती उभ्या करता आल्या. त्याचा मनस्वी आनंद आणि पोलीस बांधवांच्या निवासस्थानाची इमारत 2014 ते 19 या आमदारकीच्या काळात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस स्टेशनमध्ये आले. काम आटोपून निघाले असता पोलीस बांधवाच्या महिलांनी त्यांच्या वसाहतीत येण्याचा आग्रह केला. त्यांच्या वसाहतीत गेल्यानंतर त्यांच्या आग्रहाखातर तिथं पोहोचल्यावर अतिशय वाईट अवस्था म्हणजे पत्रे गळत होते आणि सगळी दुरावस्था झालेली. आणि म्हणून जनतेच्या संरक्षणाचं व्रत ज्यांनी घेतलं, रात्रंदिवस पोलीस बांधव आपल्यासाठी झटत असतात, कष्ट घेत असतात, त्यांची ही अवस्था पाहून, वेदनादायी चित्र बघून मी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळी गृहमंत्री देवाभाऊ त्यांच्याकडे ही व्यथा मांडली आणि लगेचच पोलीस स्टेशनची इमारत, पोलीस बांधवांचे निवासस्थान यासाठी त्यांनी मान्यता दिली आणि 28 जानेवारी रोजी याची निर्मिती झाली. तेव्हापासून ह्या इमारती उभ्या होईपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला. याचा आवर्जून उल्लेख मी का करत आहे, ती एका पोलीस स्टेशनवर हा भार होता. मग तत्कालीन गृहराज्यमंत्री रामभाऊ शिंदे हे होते आणि त्यावेळी त्यांनी कोपरगाव ग्रामीण आणि शहर असे 2 पोलीस स्टेशन वेगवेगळे निर्मिती केली. त्याहीबद्दल त्यांचे मी मनपूर्वक या निमित्ताने आभार मानते. आणि या पोलीस स्टेशनच्या निर्मितीच्या वेळी उद्घाटन ज्यावेळी झालं 28 जानेवारी 2015 रोजी स्वर्गीय कोले साहेब उद्घाटनाला उपस्थित होते. त्याचीही मला आज आवर्जून आठवण होते आहे. आणि इथे कार्यरत असलेले सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी बांधव निश्चितच आपल्या कर्तव्याशी ते प्रामाणिक राहत आहेत. आणि आज साहेब म्हणाले तसं या घरामध्ये पाडव्याच्या दिवशी नवीन घरामध्ये प्रवेश करून सगळे गुढ्या उभारतील असा हा आजचा आनंदाचा क्षण आहे. निश्चितच पालकमंत्र्यांचं वेळोवेळी सहकार्य लाभलं, त्यांचेही मनापासून आभार. आणि पोलीस बांधवांनाही आजच्या दिवशी मनपूर्वक खूप शुभेच्छा, आपलं अभिनंदन करते. धन्यवाद.